मालक आजचे पेपर आहे ना, कमाल आहे. रोज 2 मिनिटं उशीर झाला पेपर द्यायला तर रागवत्याच, आणि आज बघितलं पण नाही. अरे यात नाही आहे बातमी. अरे आहे कुठे बातमी? अरे आता असेल बघ, रावसाहेब नगरकरांची बातमी आहे, आलीच असणार. नाही आहे बातमी. काय पाहताय? गावातले लोक पेपरात बातमी आले का ते पाहू राहिलेत. मग आली आहे का? आली असन, पण मला हे अजिबात बरं वाटत नाही. अरे पत्रकार नव्हते बोलवायला पाहिजे. काय झालं तरी आपले मालक आहेत ते, त्यांच्यासोबत हे असं नाही घडलं पाहिजे. कुसुम, ही दोघं एकत्र कशी काय आली बाहेरून? बघ ना, आणि सारंगच्या चेहऱ्यावर एवढा आनंद कसला. म्हणजे अरे वा, सगळे एकत्रच भेटले. म्हणजे कसं बातमी वाचायला आता मजा येईल. म्हणजे घरची सून पण आहे आणि योग्य वेळ आहे. अरे पण कुठल्याच पेपरमध्ये काही बातमीच कशी नाही? तुमच्याकडच्या पेपरमध्ये बातमी आहे का? नाही ना. तुमच्या पेपरमध्ये आली काय? कुठल्याच पेपरमध्ये नाही आहे. बघा 3 पेपर आहेत माझ्याकडे. बघ रे, हो रे, कोणत्याच पेपरला बातमी नाहीये. म्हणलं बातमी येईल, गावचं नाव छापून येईल, आणि कसल्या काय. चला रे, चल चल. नाही आलं ते बरंच झालं. अगं शेवटी घरचा मामला आहे आपल्या. तो असा 4 चौघात असा लोकात उधळायला नाही पाहिजे. खरंय तुमचं. हॅलो, नाही बातमी महत्वाची नव्हती म्हणजे काय? अहो नाही, तुमच्या पेपरला तर नाहीच आहे, पण ऑनलाईन पेपर मध्ये पण छापली नाहीये तुम्ही. अहो असं कसं करता आपलं एवढं? हॅलो हॅलो, मी कुठल्याच पेपरात बातमी कशी काय नाही आली? हो दादा, का गेलात तुम्ही? उलट आता ना इथे असायला हवे होता, ह्यांचे चेहरे बघायला. मला हे चेहरे पाहायला थांबायचं होतं, पण बाजार समितीची अचानक मीटिंग लागली, त्यामुळे जावं लागलं. काय कुठे आहेत? बघू दे ना चेहरे. अगदी मनातलं बोललात माझ्या. हे बघा, छान दिसतात ना? एकदम छान. काय सारंग, ओळखलंस का? बाप बोलतोय मी. एक गोष्ट तुला सांगायची आहे. काय आपल्या जिल्ह्यामध्ये 12 वर्तमानपत्र आहेत आणि महाराष्ट्र राज्यामध्ये 7 न्यूज चॅनल्स. कुठेही बातमी आली नाही रे. एकाही ठिकाणी बातमी दाखवली नाही, आहे की नाही? गंमत. तुम्ही दोघांनी मिळून जो काही कट रचला होतात ना, तो एका फोन कॉल मध्ये उद्ध्वस्त केला मी. तो अजून ना तुझ्या बापाला ओळखलेलं नाहीयेस बाळा. ती फक्त बातमीने माणूस पण गायब करू शकतो. म्हणून मला लोक घाबरतात.
रावसाहेब नगरकरांबरोबर पंगा घेतला की आपण तोंडावर पटणार हे लोकांना माहित असतं. काय मुक्ता, कसं वाटतंय? अजिबात खचून जायचं नाही, नाराज तर अजिबात व्हायचं नाही. ही तर सुरुवात आहे, अजून मोठमोठे धक्के देणार आहे मी तुम्हाला. नाही नाही, खचायचं निराश व्हायचं मला कधीच जमलं नाही. तुमच्या वागणुकीमुळे हा अजिबात त्रास होत नाही. तुम्ही समजत असला तरी मी तुमची विरोधक नाही. माझ्या घरातली शांती जो माणूस भंग करतो, माझा अपमान जो करतो, तो माझा विरोधकच असतो. पण मी विरोधकांचे काय हाल करतो ते तुम्ही आता बघालच. दादा, तुमचं कामात लक्ष लागू नये म्हणून ती तुम्हाला चिथवण्याचा प्रयत्न करते. जाऊ द्या, तुम्ही तुमच्या कामात लक्ष द्या. हिच्याकडे पाहायला मी आहेच. तुझी तर मी चांगलीच जिरवणार आहे. रेणुका, नीट बोल तिच्याशी. तू बोलूच नको माझ्याशी. तुझं आणि माझं नातं कधीच मिळेल. गायत्री, बाळा तू आज चल. हं? मी आहे ना. देवा, देवा, या घरातली शांती भंग पावली रे बाबा. देवी आई, माझ्या सारंग बाळाला शहाणं कर ग. नाही पाहत मला, नाही. कसं समजावून सांगू मी हिला? हो, कसं म्हणजे? जाऊन बोलून समजवा त्यांना. बोलून? वय, त्यांच्याकडे जा, बोला त्यांच्याशी. त्या म्हणाल्या म्हणून असं नातं मरत असतं काय? आणि बहीण भावाचं नातं आहे, लय वेगळं असतं. जेवढी माया तेवढा राग. आपल्याला नाती तोडायची नाही, जोडायची आहेत. जा, बोलून त्यांची समजूत घाला. हो. तिच्याशी पण बोललं पाहिजे.